आजचा जर माझा प्रश्न ज्यांनी प्रत्येकाने पूर्ण बघितला तर मान्यता, परंपरा, वास्तविकता, वास्तविक समाधान, वास्तविक गोष्टींचा उल्लेख हा तुम्हाला माहिती होणार आहे. तर चला सुरुवात करू. मित्रांनो, वास्तविकतेमध्ये आपण देहाला विचार वेगळा ठेवतो आणि मनाचे विचार वेगळा ठेवतो. पहिली अज्ञानता. मी जर स्वतःला पुरुष समजलो आणि पुरुष मी फक्त 10%तून 100%तून 1% आहे. छोट्याच्या लिंगभेदाने आपण 1%ने पुरुष आहोत. पण जे शरीराच्या हिशोबाने फक्त 1%ने आपण फक्त पुरुष असेल आणि समोरची व्यक्ती 1%ने स्त्री असेल. पण जे 99% आहे ते आपल्यामध्ये आणि एका स्त्रीमध्ये जवळजवळ चान्सेसनी पूर्ण समानच आहे. आणि प्रत्येकाला उच्च ज्ञानाची गरज असते. स्त्रीला पण मुक्तीची तडप राहते आणि पुरुषाला पण मुक्तीची तडप राहते. कारण की मुक्तीच्या तडप किंवा आत्माची तडप किंवा जी वास्तविकतेची तडपच त्याला ती चुकीच्या दृष्टीमध्ये घेऊन जाते. एक मुलगी आहे, तिला कशाची तरी तडप आहे आणि ती शरीराच्या माध्यमातून गुंतून ती पूर्ण करत असन तर ती जी गुंतवणूक आहे तिचं अज्ञान आहे. कारण की तिला वास्तवामध्ये ते अज्ञान नाही पाहिजे, त्याच्यामार्फत ते पाहिजे. आणि ठीक तो एक पुरुष आहे, त्याला पण तेच पाहिजे जो दाखवण्यासाठी सुरुवात भले शरीरापासून करेल, पण वास्तविकतेमध्ये त्याला पण तेच पाहिजे, सत्य पाहिजे, आत्मा पाहिजे. मग दोन्ही जरी रास्ते वेगळे असेल तरी वास्तवामध्ये दोघांना पण एकच पाहिजे. कारण की संपूर्ण शरीर तलाव, शरीराची प्रकृती पुरुष पूर्ण एकच आणि सत्य पाहिजे. यातून भेदभाव असा निर्माण होतो. इथून पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न, मग पहिलं अज्ञान. आपण जर स्वतःला पुरुष मानला तर आपण कोणाला तरी स्त्री मानतोय किंवा कोणीतरी तिला स्त्री मानला तर तो समोरच्याला कोणाला तरी पुरुष मानतोय. हे जे दोन भेदे हे पहिलं अज्ञान. याच्यातून दुसरं अज्ञान असं निर्माण होतं की एक फॉर एक्झाम्पल मी स्वतःला पुरुष मानून बसलेलो आहे. कारण की मी माझी वास्तविकता सोडून फक्त स्वतःला शरीर मानून बसलो आहे. आणि स्वतःला शरीर ह्या मान्यतामुळे समोरची स्त्री आहे ती देवीवास राहते तर ती माझ्यासाठी पवित्र वाटते. ती पोलिसाच्या वेशमध्ये तिथे मला एक भाव वाटतोय. ती आर्मीच्या याच्यामध्ये तिथे एक वेगळापणाचा भाव वाटतोय. तीच एक छोट्या कपड्यांमध्ये तिथे मला कामुकता वाटते. मग हे बदल शरीरामध्ये झाला का फक्त कपड्यांमध्ये झाला किंवा वास्तविकतेमध्ये झाला? ठीक हाच प्रश्न उलटा केला तर त्याच पद्धतीने वाटतो. मग म्हणून पूर्ण भारत देशाचं वास्तविक समाधान अध्यात्मच आहे. अध्यात्मच सगळ्या गोष्टींचं समाधान आहे. सेक्स असू, त्यामध्ये विचार असू, त्यामध्ये भावना असू, क्रोध असू, लोभ असू, मदमोह असू, आजचे बलात्कारी लोक असू, आजचे समाजवादी लोक असू, आज प्रत्येक कोणत्याही ठिकाणातला कोणताही व्यक्ती असू, सर्वांचं समाधान फक्त अध्यात्मच आहे. अध्यात्मच एक सगळं असं समाधान आहे जे सगळ्या गोष्टीचं वृक्षतोड असू, पशुबळ असू, मन असू, चित्त असू, अहंकार असू, देव असू, भक्ती असू, सगळ्यांचं समाधान अध्यात्म